आज तर हदच झाली मित्रांनो, आपल्यासोबत स्कॅम झाले. म्हणजे एक बस खराब झाली, मग दुसऱ्या बसमध्ये बसलो. तर काय म्हणता मित्रांनो, सकाळी उठलो, मस्त तयारी वगैरे केली, तर बस पकडली. बस पकडल्यावर कसं आम्हाला जायचं तर पेपर होता आज, तर कॉलेजला जातो तसं मित्र वगैरे अभ्यास करून राहिले. तर कसं आहे, मग आमचा पेपर वगैरे झाला काय, तर मित्रासोबत भेटलो तर काय तुम्हाला सांगतो, शिंदे साहेबाचं काही अलगच काही चाललं, बघू शकता काहीतरी. म्हटलं सोडा शिंदे साहेबाला, आपण घ्या जनरल घ्यायसाठी कसं साईन वगैरे करायला लागते. साईन वगैरे केली मस्त, साऱ्या अलग आपलं ब्लॉगिंग चालू होता टाईटमध्ये. मग घेतल्यावर कसं निघालो बसस्टँडवर गेलो. एक बस खराब झाली मित्रांनो, मग दुसऱ्या बसमध्ये जाऊन बसलो. ह्या स्कॅम एक. मग कसं हॉस्टेलवर आलो तर मस्त जेवण वगैरे केलं तर कसं संध्याकाळ वगैरे झाली. म्हटलं चला, तर आपल्या अमित भावानं मस्त एक ड्रॉईंग वगैरे काढली, तिथून बघू शकता. नंतर संध्याकाळी वर्कआउट करायला गेलो. तसाच रूमवर येतो तर लाईट चालली गेली. काय झालं, काय म्हणता मित्रांनो, आमचं जे हॉस्टेल आहे की नाही, एवढं मोठं हॉस्टेल असून आम्ही एवढ्या पुणे सिटी वाकडमध्ये पोलीस कॉलनीमध्ये राहतो. पण इथं कशी लाईट चालली गेली. लाईट गेली कसं माहिती आहे का, आमचे हॉस्टेलवरचे जेवढे मित्र आहे त्यांचे पुरे पेपर आहे. पण पेपराचं कसं माहिती आहे काय, पेपर आहे तर लाईट नाही, अभ्यास कसं करू. तरी आम्ही काही ना काही जुगाड लावला. तुम्ही बघू शकता की लाईट लावला मित्रांनो. लाईट लावला तर थोडं येऊन राहिला, ठीकठाक वाटून राहिलो. आणि आमचा फोर्थ फ्लोअरवर आहे आम्ही. पण काही कामाची गोष्ट नाही, एवढं मोठं हॉस्टेल असून जनरेटर नाही लावलं येणं. म्हणजे तुम्ही काय, म्हणजे गव्हर्नमेंट काही कामाची नाही आहे, तुम्ही याच्यावर पाहू शकता. आणि आमचे पेपर आहे, आता पेपराचा आम्ही अभ्यास कसा करा.